नमस्कार. तर मी डिझायनर प्रिया. तर आज काय झालं आहे सांगते. काल फादर्स डे होता तर मी काल मोबाईल घेऊन ठेवला आप्पांसाठी. पण आप्पा काय घरी आले नाहीत. मी लेट आले की बाहेर गेले आई आणि आप्पा. मी जिमला गेले आणि आप्पा घरी होते. मग आवरून आप्पा रानात आले. आमच्या रानामध्ये ऊसाची तोडी चालू आहे नाही का. समोर नाहीपर्यंत आप्पा रानात आलेले. तर मग आता मी आली आहे रानात आणि मी काल मोबाईल घेतला तर देणार आहे आप्पांना. तर आता मी बोलवलंय त्यांना. आता येतील ते काहीतरी काम करतायत. काय नाही आप्पा, काल फादर्स डे होता. म्हणजे पप्पांचा दिवस असतो बरं का तो. तर बानी आणि मी मिळून ना तुम्हाला मोबाईल घेतलाय. हा बघा. चांगलं आहे का आप्पा? कडेचं बटन दाबा त्याचं. हा ते आप्पा आवडला का फोन? ह्याला स्क्रीन गार्डन ते टाकते. हा नेऊ का मी आता परत? नंतर तिथं जे ऊस तोडीवाल्या त्या लेडीज होत्या त्या आल्या नाही का, त्या ताई वगैरे सगळे. तर ते माझं कौतुक करत होत्या नाही का. त्यांना समजलं की मी पप्पांना गिफ्ट केलं आहे म्हणून. तर त्याच्यामुळं तर मी आता आली आहे शॉपवरती. ते काय आप्पा काही जास्त बोलणार नाही. ते फक्त काय बोलणार माहिती, हो छान आहे. मला माहीत होतं ते म्हणून असं आतून वाटलं असेल त्यांना खूप की भारी असं तसं. पण ते असं बोलून दाखवत नाहीत. आपले इकडचे पप्पा असं बोलून नाही दाखवणार काहीच, सगळं मनात ठेवतात. तर तसं आता ह्याला मी टाकणार स्क्रीन गार्ड वगैरे. छान. आईचा फोन खराब झाला तर आप्पा आईचा फोन म्हणजे आप्पांचा फोन खराब झाला तर आईचा फोन आप्पा वापरत होते. आणि मग त्यांचं असं व्हायचं रात्रीचं काय बघणार आहेत ना दुसरं यूट्यूब वगैरे नाही का, जस्ट व्हिडिओ वगैरे स्क्रोल करायचं फक्त बस टाईमपासला थोडंसं नाही का. तर आई म्हणायची मला द्या जरा वेळ ना. आप्पा म्हणायचे थांब. असं नाही का, म्हणजे त्यांची पण थोडीशी नाही का असं हे व्हायचं नाही का की मला ते बघायला. मला एक फोन असल्यामुळं तर माझं असं होतं की नाही का ॲनिव्हर्सरी होती आप्पांची नाहीची 4 तारखेला. पण त्यावेळेस काही झालंच नाही माझं घेणं नाही का. मग आता काल फादर्स डे होता म्हणलं आज आहे चान्स तर घेऊन टाकावा. तर मी आणि विद्याने मिळून घेतला आहे. असे छोटे छोटे गिफ्ट दिले पाहिजे ना आपल्या पप्पांना मम्मीला. काय बोलता? त्यांच्यासाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं?